एकूण 27 स्पर्धकांनी यात भाग घेतला। सगळ्यांचं गायन अतिशय उत्कृष्ट झालं। परीक्षकांनाही संभ्रम पडला की प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक देताना कशा प्रकारे द्यावा। आम्ही आता सहभागी स्पर्धकांची जाहीर करतो यादी। कृपया त्यांच्या प्रतिनिधीने मंचावर यायचं आहे। प्रथमतः सहभागी स्पर्धकांना सन्मान चिन्ह आणि सहभागचं प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल। मी मंचावर सन्माननीय श्री सन्माननीय श्री माऊली सावंत यांना निमंत्रित करतोय। माऊली सावंत सन्माननीय या। त्याप्रमाणे व्यंकटेश उर्फ भाई राणे यांनी मंचावर यायचं आहे। सन्माननीय श्री प्रमोद धुरी बुवा यांनी मंचावर यायचं आहे। बोलो ना। गोपाळ कृष्ण प्रासादिक भजन मंडळ विरार बुवा श्री विनोद भालचंद्र लवंडे बुवा किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील या ना। गोपाळ कृष्ण, आपल्याकडे वेळ कमी आहे। सहभागी स्पर्धक मंडळाने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने मंचावर यायचं आहे। गोपाळ कृष्ण प्रासादिक भजन मंडळ विरार बुवा श्री विनोद भालचंद्र लवंडे। लिंग रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ लोहर परेल बुवा श्री प्रदीप राऊळ किंवा त्यांचे प्रतिनिधी। मुंडगेकर बुवा मंचावर या। मुंडगेकर बुवा। गोपाळकृष्ण प्रासादिक भजन मंडळ विरारचे कोणी प्रतिनिधी आहेत का? पटापट या जरा। नसेल तर नाव स्किप करणार आहोत। लिंगरवळनाथ प्रासादिक भजन मंडळ लोअर परेल बुवा श्री प्रदीप राऊळ किंवा प्रतिनिधी नाही। विष्णू स्मृती भजन सेवा संघ डोंबिवली बुवा श्री नागेश सावंत कोण? विष्णू स्मृती भजन सेवा संघ डोंबिवली बुवा श्री नागेश सावंत। सन्माननीय श्री भगवानजी लोकरे बुवा, सन्माननीय श्री प्रमोदजी हरियाण बुवा, सन्माननीय श्री प्रमोद धुरी बुवा, सन्माननीय श्री श्रीधर मुंडगेकर बुवा, सन्माननीय श्री माऊली सावंत बुवा यांच्या हस्ते सहभागाचं प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह आपण देत आहोत। पटापट सर्व सहभागी संघांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी मंचावर यायचं आहे। गोपाळकृष्ण प्रासादिक भजन मंडळ विरार बुवा श्री विनोद लवंडे। लिंगरवळनाथ प्रासादिक भजन मंडळ लोअर परेल बुवा श्री प्रदीप राऊळ घ्या। विष्णू स्मृती भजन सेवा संघ डोंबिवली बुवा श्री नागेश सावंत याच्या मागे राहा। ओमकार प्रासादिक भजन मंडळ वसई श्री विजय गणपत निजाई। ओमकार प्रासादिक भजन मंडळ श्री विजय गणपत निजाई बुवा। श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ डोंबिवली बुवा कुमार योगेश सुरेश आडिवरेकर। श्री वेताळ प्रासादिक भजन मंडळ दहिसर बुवा कुमार मकरंद गणपत तुळसकर। गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ डोंबिवलीचे योगेश आडिवरेकर आलेत का? कृपया पुढे यायचं आहे। वेताळ प्रासादिक भजन मंडळ दहिसर बुवा कुमार मकरंद गणपत तुळसकर। श्री गांगो रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ बुवा कुमार जयेश दिलीप घाडी। श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ विरार बुवा श्री योगेश बाबू मेस्त्री। श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ बुवा श्री योगेश बाबू मेस्त्री। ओम नादब्रह्म संगीत भजन मंडळ ठाणे बुवा कुमार चिन्मय संदीप नाईक। ओम नादब्रह्म संगीत भजन मंडळ ठाणे बुवा कुमार चिन्मय संदीप नाईक। श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ नालासोपारा बुवा श्री अरुण प्रकाश येरम। कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ नालासोपारा सुशांत रमेश गावडे। कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ बुवा श्री सुशांत रमेश गावडे। श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ दिवा कुमार दयानंद बाळकृष्ण मेस्त्री।
श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ दिवा बुवा कुमार दयानंद बाळकृष्ण मेस्त्री। श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ दिवा बुवा श्री राजाराम बाळकृष्ण परब। लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ दिवा बुवा श्री राजाराम बाळकृष्ण परब। श्री स्वामी समर्थ संगीत साधना भजन मंडळ भांडूप बुवा श्री श्यामसुंदर महादेव सावंत। स्वामी समर्थ संगीत साधना भजन मंडळ बुवा श्री श्यामसुंदर महादेव सावंत। श्री दादरेकर प्रासादिक महिला भजन मंडळ बुवा कुमारी अंतरा महेश सावंत। श्री दादरेकर प्रासादिक महिला भजन मंडळ बुवा कुमार अंतरा महेश सावंत। श्री साई कृपा प्रासादिक भजन मंडळ मालाड बुवा कुमार दुर्गेश रामदास कासले। श्री साई कृपा प्रासादिक भजन मंडळ मालाड बुवा कुमार दुर्गेश रामदास कासले। श्री विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ रत्नागिरी बुवा कुमार मारुती चंद्रकांत मेस्त्री। विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ रत्नागिरी बुवा कुमार मारुती चंद्रकांत मेस्त्री। मंगलमूर्ती प्रासादिक भजन मंडळ कणकवली बुवा श्री शरद गणपत कुडतरकर। श्री मंगलमूर्ती प्रासादिक भजन मंडळ कणकवली बुवा श्री शरद गणपत कुडतरकर। आई भवानी महिला प्रासादिक भजन मंडळ सांताक्रूज बुवा कुमारी ऋतिका संजय मुरुडकर। आई भवानी महिला प्रासादिक भजन मंडळ बुवा कुमारी ऋतिका संजय मुरुडकर। बुवा श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ कुडाळ बुवा श्री विनोद दिगंबर नाईक। महापुरुष प्रासादिक भजन मंडळ कुडाळ बुवा श्री विनोद दिगंबर नाईक। नादब्रह्म प्रासादिक भजन मंडळ कसाल बुवा श्री सुंदर श्रीधर मेस्त्री। नादब्रह्म प्रासादिक भजन मंडळ कसाल बुवा श्री सुंदर श्रीधर मेस्त्री। सोमजाई देवी प्रासादिक भजन मंडळ दिवा हा घ्या 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 कुडतरकर ना शरद गणपत कुडतरकर। श्री मंगलमूर्ती प्रासादिक भजन मंडळ प्रतिनिधी म्हणून श्री लब्धेबुवा स्वीकारतायत। आणि कोणाचं आणि विनोद दिगंबर नाईक यांचेही प्रतिनिधी म्हणून श्री लब्धेबुवा स्वीकारतायत। सोमजाई देवी प्रासादिक भजन मंडळ दिवा भावेश संतोष शितकर। आई एकवीरा महिला भजन मंडळ डोंबिवली बुवा सुजाता पाटणकर। विनोद नाईक विनोद दिगंबर नाईक यांचं द्या लब्धेबुवांकडे द्या। विनोद दिगंबर नाईक। आई एकवीरा महिला भजन मंडळ डोंबिवली बुवा सभापती सुजाता पाटणकर। सुरताल भजन मंडळ खालापूर बुवा श्री रुपेश अनिल देशमुख। सुरताल भजन मंडळ खालापूर बुवा श्री रुपेश अनिल देशमुख यांनी मंचावर यायचं आहे। ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ राजापूर बुवा कुमार केदार कमलाकर कदम। ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ राजापूर बुवा कुमार केदार कमलाकर कदम। श्रीदेव मालोबा प्रासादिक महिला भजन मंडळ भांडूप बुवा सौ आरती पाळेकर। श्रीदेव मालोबा प्रासादिक भजन मंडळ भांडूप बुवा सौ आरती पाळेकर। नादब्रह्म संगीत महिला भजन मंडळ शिवाईनगर ठाणे बुवा कुमारी लोकेशा भोईर। नादब्रह्म संगीत महिला भजन मंडळ शिवाईनगर ठाणे बुवा कुमारी लोकेशा भोईर। श्री विष्णू प्रासादिक भजन मंडळ मुरुड जंजिरा बुवा श्री नरेश रमेश भेरले जा ना केदार कदमचं राकेश मिशाळ स्वीकारतायत। आणि राजाराम परब बुवा यांचंही सहभाग सन्मानपत्र राकेश मिशाळ स्वीकारतायत। नरेश रमेश भेरले श्री विष्णू प्रासादिक भजन मंडळ मुरुड जंजिरा हे होते सहभागी स्पर्धक। नमस्कार बोलताय आता विजेत्यांची नावं आमचे मित्र सन्मान्य श्री संतोष शितकर बुवा हे जाहीर करतील। धन्यवाद। गेली 2 दिवस आणि आता जवळजवळ सांगता समारोहाकडे त्याची वाटचाल चालू आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक दिग्गज टॉप लेवलची भजनं आपण या ठिकाणी स्पर्धेसाठी आमंत्रित केली होती आणि अतिशय सुंदररित्या ही स्पर्धा पार पडलेली आहे। जवळजवळ 27 ते 28 स्पर्धक या भजन स्पर्धेमध्ये आपण पार्टिसिपेट केलं होतं आणि आता सहभागी सर्व मंडळांना आपण सन्मान चिन्ह दिलेले। याच्यानंतर बक्षिसाची जे पात्र आहेत त्यांना आपण पारितोषिक देणार आहोत। त्याच्यानंतर कार्यक्रमाचा शेवट पसाईदानाने होणार आहे। कोणीही जायचं नाहीये। आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या एकमेकांसाठी मारूया।
कारण हा कार्यक्रम एवढा सुंदर झालाय की ह्या कार्यक्रमाची नांदी एवढी जोरात झाली की त्याची जी धून आहे अख्ख्या महाराष्ट्रभर पसरलेली आहे आणि महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कलावंत या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे. मी जास्त वेळ घेणार नाहीये. एवढा मोठा स्पर्धेत सगळे स्पर्धक अख्ख्या महाराष्ट्रातून आपण सगळे निवड केली होती. अगदी रायगड, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग या सर्व स्तरातून आपण स्पर्धक मागवले होते आणि मुळात अखिल भजन संमेलनाचा हाच उद्देश होता की सगळे असे निवड करायची. त्याच्यामुळं 2 दिवसामध्ये आम्हाला जवळजवळ 28 ते 30 भजन स्पर्धक ऍडजस्ट करावे लागले. नक्कीच पुढल्या वर्षी त्याचा विचार केला जाईल. अजून स्पर्धक आपल्या सगळ्या स्पर्धकांना कसा चान्स मिळेल. मी उत्कृष्ट कोरस पासून सुरुवात करतोय. जास्त वेळ घेणार नाही कारण आज परीक्षकांना सुद्धा मोठा प्रश्न पडला आणि आम्हाला कमिटीला सुद्धा त्याच्यामध्ये थोडा आक्षेप घ्यावासा वाटला म्हणून आम्ही कार्यशाळेमध्ये मागाशी तो प्रश्न विचारला होता आणि परीक्षकांनी खरोखर तो निर्णय अगदी काटकसरीने ओतप्रोत आपला सगळा टॅलेंट ओतून त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये काही क्रमांक त्यांनी जवळजवळ सगळ्या ॲनलाइज करून प्रत्येक संघाला असे 2 ते 3 नंबर असे काढलेत की 2-2 संघ त्याच्यामध्ये एका नंबरासाठी त्यांनी निवड केलेली आहे. कारण त्यांची सुद्धा भरपूर काही घालमेल झाली आणि आम्ही सुद्धा त्यांना विचारलं. ते म्हणाले नाहीये, आमचा निर्णय आहे आणि तुम्ही आम्हाला परीक्षक जर बोलवलं तर आम्ही आमच्या परीने जे आम्हाला नॉलेज आहे ते आम्ही त्या परीक्षणामध्ये उतरवलेलं आहे. आणि म्हणून मी उत्कृष्ट कोरस पासून सुरुवात करतोय. उत्कृष्ट कोरस आहे दादरेकर प्रासादिक भजन मंडळ, कुमारी अंतरा सावंत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी व्हायच्या आहेत. दादरेकर प्रासादिक भजन मंडळ प्रथम उत्कृष्ट कोरस म्हणून त्यांना सन्मानित करणार आहेत. माऊली सावंत यांच्या वतीने त्यांचा सन्मान होतोय. तदनंतर द्वितीय उत्कृष्ट कोरस अतिशय सुंदररित्या निर्णय म्हणजे सगळ्या जवळजवळ जास्तीत जास्त आपण पारितोषिक कशी प्रत्येक संघाला देऊ याचा आमच्या परीक्षकांनी सुद्धा आम्हाला मॅनेजमेंटला आम्हाला आणि कमिटीला आम्हाला प्रश्न घातला होता आणि आम्ही त्याला नक्कीच दुजोरा दिलेला आहे. द्वितीय उत्कृष्ट कोरस म्हणून आई भवानी प्रासादिक भजन मंडळ सांताक्रूज, गायिका ऋतिका मुरुटकर यांच्या कोणी लोकप्रतिनिधी असेल तर त्यांनी खरोखर मंडळाचं प्रतिनिधीने यायचं आहे रंगमंचावरती. आई भवानी प्रासादिक भजन मंडळ आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आपण सगळ्यांनी. तदनंतर उत्कृष्ट तालरक्षक म्हणून उत्कृष्ट तालरक्षक प्रथम क्रमांक तालरक्षकामध्ये सुद्धा आम्ही काढलेले आहे. त्यामध्ये श्री साई कृपा प्रासादिक भजन मंडळ सन्माननीय श्री सूर्यकांत परब यांना उत्कृष्ट तालरक्षक नाही उत्कृष्ट झांजवादक म्हणून पारितोषिक सन्मानित करण्यात येत आहे. त्यांचा कोणी प्रतिनिधी असेल मंडळातला तर त्यांनी रंगमंचावरती यायचं आहे. आपण सगळ्यांनी सहकार्य करा. सर्वांनी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सभासद सूर्यकांत राजेंद्र नाडणकर हे सन्मान स्वीकारत आहेत. त्याचप्रमाणे द्वितीय उत्कृष्ट तालरक्षक म्हणून श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ कुमार दीप कसबले दीप कसबले लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ. दीप कसबले लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. तदनंतर उत्कृष्ट तबला वादक यामध्ये सुद्धा 2 पारितोषिके आहेत. पहिलं पारितोषिक जाते विष्णू स्मृती प्रासादिक भजन सेवा संघ डोंबिवली श्री हेमंत मेस्त्री यांना उत्कृष्ट तबला वादक म्हणून
गौरवण्यात येणार आहे. त्यांचे काय मंडळातला कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी मंचावरती यायचंय. लोकप्रतिनिधी येऊन गेलेले आहेत. द्वितीय उत्कृष्ट तबलावादक म्हणून ज्याची निवड करण्यात आली सोमजाईदेवी प्रासादिक भजन मंडळ दिवा कुमार सर्वेश पांचाळ याचा उत्कृष्ट तबलावादक म्हणून द्वितीय तबलावादक त्याची निवड करण्यात आलेली आहे. उत्कृष्ट तबलावादक तदनंतर उत्कृष्ट पखावाज वादक श्री गांगो रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ मालाड. पखावाज वादक आहेत श्री अंकित शिंदे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. श्री गांगो रामेश्वर प्रासादिक भजन मंडळातील कोणी प्रतिनिधी आहेत का त्यांनी या रंगमंचावरती? सन्मान स्वीकारतील सन्माननीय महेश मालप बुवा. ऋषी मुनींनी जप तप केला तदनंतर उत्कृष्ट पखावाज वादक द्वितीय श्री वेताळ प्रासादिक भजन मंडळ दहिसर कुमार प्रणव धुरी. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. मंडळातील प्रतिनिधींनी रंगमंचावरती यायचं आहे. सन्माननीय प्रणव धुरी त्यांचे वडील आणि सुप्रसिद्ध भजनी बुवा आमचे प्रमोद धुरी हा सन्मान स्वीकारतायत. यानंतर उत्कृष्ट गायक या संपूर्ण 2 दिवसातील भजन स्पर्धेमध्ये ज्याने अतिशय रित्या उत्कृष्ट सुंदर गायन केलं असे ज्याच्या नावामध्ये सुंदर आहे नाद ब्रह्म प्रासादिक भजन मंडळ कसाल श्री सुंदर मेस्त्री. अतिशय सुंदर गायकी आणि भावपूर्ण गायकी असे आमचे सुंदर मेस्त्री आलेले आहेत. त्यांना सन्मानित करतील माऊली सावंत. यानंतर आम्ही आतापर्यंत परिपत्रकामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक जाहीर केला होता. परंतु परीक्षकांच्या आणि कमिटीच्या दोघांचं बॉन्डिंग झालं आणि आम्ही त्याच्यामध्ये उत्तेजनार्थ न ठेवता चतुर्थ क्रमांक 5वा क्रमांक म्हणजे 1 2 3 4 5 आणि त्यामध्ये सुद्धा विभागून परीक्षकांनी निर्णय दिलेला आहे. जे पारितोषिक आहे त्याच्यामध्ये जी अमाऊंट आहे म्हणजे जी रक्कम आहे ती रक्कम आम्ही विभागून देणार आहोत. पण सन्मान चिन्ह आहे हे प्रत्येक समजा 5वा क्रमांक आहे तर 5वा क्रमांक म्हणून त्याला 2 सन्मानित 2 संघांना 2 सन्मान मिळणार आहे. तर जे काय पारितोषिक आहे ते आमच्या कमिटीच्या आणि तुम्ही सगळे आपण सगळे एक आहोत. फक्त इथे सादरीकरण केलं आणि त्या सादरीकरणातून ज्याची वर्णी लागली ज्या परीक्षकांनी त्यांच्या शैलीप्रमाणे जे चॉईस केलेलं आहे त्या 5वा क्रमांक 2 काढलेले त्याच्यामध्ये प्रथम 5वा क्रमांक आहे सुरताल भजन मंडळ खालापूर श्री रुपेश अनिल देशमुख. सुरताल प्रासादिक भजन मंडळ खालापूर रुपेश देशमुख यांचे कोणी प्रतिनिधी असतील त्यांनी मंचावरती यायचं आहे. ठीक आहे. 5व्या क्रमांकामध्ये द्वितीय पारितोषिक आहे नादब्रह्म संगीत भजन मंडळ ठाणे कुमारी लोकेशा भोईर. कोणी प्रतिनिधी असेल तर मंचावरती यायचंय. सुरताल भजन मंडळाचे सदस्य आलेले आहेत त्यांना सुद्धा सन्मान त्यांचा करूया. सुरताल प्रासादिक भजन मंडळ
सन्मान चिन्ह घ्या ना. सन्मान चिन्ह. साधन पे सोपे ईश प्राप्तीने जळतील पापे. तदनंतर चतुर्थ क्रमांक पारितोषिक जाते आई एकविरा महिला भजन मंडळ डोंबिवली सौ सुजाता पाटणकर. चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आहेत आई एकविरा प्रासादिक भजन मंडळ डोंबिवली सौ सुजाता पाटणकर. मंडळातील कोणी प्रतिनिधी असतील, गायिका असतील, त्यांनी मंचावरती यायचं आहे. आई एकविरा प्रासादिक भजन मंडळ डोंबिवली सुजाता पाटणकर यांच्याकडे प्रतिनिधी आहेत का मंडळातील? ऋषी मुनीनी जप तप केला संतांनी हा मार्ग दाविला. ऋषी मुनींनी जप तप केला. तृतीय क्रमांक संपूर्ण भजन स्पर्धेमध्ये ज्यांनी तृतीय क्रमांकामध्ये सुद्धा 2 नंबर काढलेले आहेत. त्यामध्ये प्रथम तृतीय क्रमांक काढलेला आहे ते सन्माननीय सोमजाईदेवी प्रासादिक भजन मंडळ कुमार भावेश शितकर. सोमजाईदेवी प्रासादिक भजन मंडळ गायक आहेत कुमार भावेश शितकर. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तृतीय क्रमांक श्री गांगो रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ मालाड कुमार जयेश खाडी. सर्व मंडळातील ज्यांची जी नावं घेतोय त्या मंडळातील प्रतिनिधींनी रंगमंचावरती यायचं आहे. आले का? द्वितीय क्रमांकामध्ये सुद्धा 2 नंबर काढलेले आहेत. प्रथम द्वितीय क्रमांक जाते विष्णू स्मृती भजन सेवा संघ डोंबिवली बुवा श्री नागेश सावंत. उत्साह फार कमी वाटतोय. जोरदार टाळ्या वाजवा जे आपण सगळे आहात. कालपासून अतिशय उत्साहपूर्वक कार्यक्रम पार पाडलेला आहे. संतांनी हा मार्ग दाविला. ऋषी मुनींनी द्वितीय क्रमांक जाते ओम नाद ब्रह्म संगीत भजन सेवा मंडळ बुवा श्री चिन्मय नाईक ठाणे. ओम नाद ब्रह्म संगीत भजन सेवा मंडळ ठाणे. गायक आहेत श्री चिन्मय नाईक. चिन्मयसाठी जोरदार टाळ्या होत्या. सर्व अखिल भजन सेवा प्रासादिक भजन मंडळातील सर्व कमिटी मेंबरने रंगमंचावरती यायचं आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण सगळ्यांनी मिळून द्यायचं आहे. कारण हे अखिल भजन संमेलन 2025 आणि हे पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षामध्ये या संपूर्ण भजन स्पर्धेचा मानकरी प्रथम क्रमांकात सुद्धा ठरलेला आहे. त्याचं नाव तर घेतोय. पहिले सगळेजण येऊ वरती रंगमंचावरती. आणि प्रथम क्रमांक जाते ओम नादब्रह्म संगीत भजन सेवा मंडळाचे कोणी प्रतिनिधी चिन्मय नाईक झालं ना. प्रथम क्रमांकच घ्यायचा ना. अखिल भारतीय भजन संमेलन 2025 भव्य दिव्य भजन स्पर्धा. आणि या भजन स्पर्धेचा प्रथम क्रमांक जातोय श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ विरार
बुवा आहे श्री योगेश मेस्त्री. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. श्री लिंगेश्वर पावणादेव प्रासादिक भजन मंडळ विरार, गायक श्री योगेश मेस्त्री. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाने भजनी कलावंतासाठी केले आयोजन. धन्यवाद. अतिशय सुंदररित्या ही स्पर्धा पार पडलेली आहे आणि सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. आणि ज्या स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे, कोणाचे नंबर आले कोणाचे नाही आले, इथे हार जीत हा कुठलाही विषय नव्हता. कारण प्रत्येक जण अतिशय ताकदीने ह्या स्पर्धेमध्ये उतरले होते. आणि मुळात ह्या लिस्टमध्ये ज्यांची निवड झाली तिथे त्यांचा विजय सगळ्यांचा झालेला. प्रत्येक स्पर्धकाचा जो परीक्षकांनी निर्णय दिलाय तो प्रत्येक स्पर्धक मान्य करेल अशी अपेक्षा आहे. कारण आम्ही जे परीक्षक मागवले होते हे कोणाच्या परिचयाचे नव्हते आणि त्यांनी निर्णय दिलेला हा खरोखर योग्यच असेल मी अशी अपेक्षा करतो. ज्यांचा नंबर आला नाही त्यांनी नाराज होऊ नका आणि ज्यांचा नंबर आलाय त्यांनी ओतून जाऊ नका. आपली भजन सेवा आणि हा अभ्यास आपल्याला सतत ठेवायचा आहे. आपण आलात, कार्यक्रमाला छान झाली. धन्यवाद.